नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? उपयोजित लेखनचा कहाणी लेखन. काय आहे त्याचं नाव? कहाणी लेखन. तर चला बघूया या कहाणी लेखनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, पहिलं आपण बघणार आहे कहाणी लेखक यांची परिभाषा. काय बघणार आहे? कहाणी लेखन यांची परिभाषा आपण बघणार आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. सगळं कळलं की नाही? हो, बघा. किसी बीती हुई घटना या कथा को क्रमबद्ध करके लिखना कहानी लेखन कहलाता है. आपने अपने दादा दादी या नाना नानी से कहानियां सुनी होगी. कहानी की भाषा सरल होनी चाहिए. इसमें कल्पना का पुट होना चाहिए. यथार्थ जीवन के निकट हो. कहानी का प्रारंभ रोचक होना चाहिए. कहानी केवल भूतकाल में लिखी जाती है. आता सगळं नीटप्रमाणे तुम्ही ऐकून घ्यायचं आहे की कहाणी लेखन यांची परिभाषा कशा प्रमाणे देऊन जात आहे. बघा, कोणताही बीती हुई मतलब झालेली आहे. कोणताही बीती हुई घटना या कथा किंवा त्यांना क्रमबद्ध यातून लिहायचा प्रयत्न करायचा आहे. कहाणी लेखन कहलाता है. हा जो आपण लिहत आहे त्यांना आपण कहाणी लेखन म्हणतो. आपने तुम्ही स्वतःचा आजी किंवा आजोबा यांच्यात किंवा नानी यांच्यात तुम्ही कहाणी ऐकल्या आहेत की नाही? हो. त्या कहाणीची भाषा खूपच सरळ होणार आहे. त्यांची कल्पना पुटातून होणार आहे. जे यांचा अर्थात जीवनातून निकट होऊन कहाणीचा प्रारंभ रोचक होणार पाहिजे. कहाणी फक्त भूतकाळातून लिहिणार आहे. कहाणी हे तुम्ही फक्त भूतकाळातून लिहू शकतो. कळलं की नाही? कहाणी हे केवळ तुम्ही भूतकाळातून लिहू शकतो. पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. मला माहित आहे तुम्हाला काही समजलेला नाही आहे. समजलेला आहेत पण कुठे कुठे असं आपण विचार करते की नाही समजलं. तर मी पुन्हा सांगत आहे, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचा. कोणताही झालेली घटना किंवा कथा यांना क्रमबद्ध जे लिहत आहेत त्यांना आपण कहाणी लेखन असंही म्हणतात. तुम्ही आपल्या स्वतःचा आजी किंवा आजोबा किंवा आजीचा हा सगळं कहाणी तुम्ही ऐकतात. त्यांनी आपल्याला खूपच कहाणी सांगितलेली आहे आणि आपण ऐकलेली पण आहे. कहाणी यांची भाषा खूपच सरळ होणार पाहिजे. यांची कल्पना यातून पुट होणार पाहिजे. यथार्थ जीवनाचे निकट कहाणीचा प्रारंभ खूपच रोचक किंवा कहाणी स्वतः भूतकाळमध्येही तुम्हाला लिहायचं आहे. कळलं आता? हो. तर चला बघूया कहाणी यांचं कसं प्रमाणे आपण सुरुवात करायचं आहे. तर चला बघून घ्या. बघा, आता आपण पाहणार आहे कहाणीची भाषा. कहाणी लिहिताना कोणती भाषेचा उपयोग करायचा आहे ते आता आपण पाहणार आहे. तर सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. कहानी की भाषा साधारण बोलचाल की भाषा होनी चाहिए. कहाणी यांची भाषा खूपच साधारण बोलचालांची भाषा होणार पाहिजे. जहां तहां मुहावरे और लोकाकथिया का प्रयोग भाषा में चमत्कार उत्पन्न कर देता है. जिथे तिथे मुहावरे आणि लोककृतिया यांचा प्रयोग भाषातून चमत्कार उत्पन्न करून देत आहे. कहानी का निष्क्रिय स्पष्ट रूप से उभरकर होना चाहिए. कहाणी यांच्या निष्क्रिय, नीटप्रमाणे ऐकून घ्या, कहाणी यांच्या निष्कर्ष स्पष्ट रूपातून उभरून जाणार आहे. कहानी में शिक्षा के साथ साथ मनोरंजन भी होना चाहिए. आणि कहाणीमध्ये शिक्षाचे साथात मनोरंजन पण होणार पाहिजे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा, आता हा आहे पहिला कहाणीचा शीर्षक लोभ का फल अमवा दो वरदान. लोभ का फल अमवा दो वरदान हा तुमच्या कहाणीचा शीर्षक आहे. तर कहाणी कसं प्रमाणे होऊन जाणार आहे ते आता आपण बघणार आहे. बघा, एक किसान होते. उसकी आर्थिक स्थिती बहुत साधारण थी आणि त्यांची आर्थिक स्थिती खूपच साधारण होती. आर्थिक स्थिती म्हणजे आर्थिक वय म्हणजे परिस्थिती, आर्थिक म्हणजे पैसे. त्यांची स्थिती खूपच साधारण होती. उसकी पत्नी को इस स्थिति में संतोष नहीं था आणि जे किसानची बायको होती त्यांच्या हा स्थितीबद्दल संतोष नाही होत होता.
वो रोज सोचती रहती काश मेरे पास भी ढेर सारा धन होता. ते स्वतः रोज विचारत होती की काश माझ्याकडे पण धन म्हणजे पैसा होता. एक दिन वो ऐसा हो सोच रही थी की उसे एक परी दिखाई दे. आणि ते विचार करत होती, एक दिवस ते असा विचार करत होते की माझ्याकडे एक परी मला एक परी बघणार आहे. उसने परी को प्रणाम किया आणि ते त्यांना परीला प्रणाम केले. परी खुश हो गई आणि जेव्हा ती परीला प्रणाम केले तेव्हा परी खूपच आनंदी होती. उसने कहा तुम मुझसे कोई भी 2 वरदान मांग सकती हो. आणि त्या परीने त्यांना सांगितले की तू माझ्याशी कोणताही 2 वरदान मागू शकतो. काय मागू शकतो? कोणताही 2 वरदान मागू शकतो. मैं तुम्हारी 2 इच्छाएं पूरी करूंगी आणि मी तुमचा 2 इच्छाएं पूरी करणार आहे असं त्यांनी सांगितलेले होतं. परी की बात सुनकर किसान की पत्नी के मन में लोभ जाग उठा. आणि जेव्हा परीने हा सगळं सांगितले तर जे किसान होती त्यांची बायकोमध्ये लोभ आलेला होता. कारण की लालच आलेला होता. उसे सोने के गहने पहनने का बहुत शौक था. आणि त्यांना सोन्याचं गहने पहनायचा खूपच शौक होता. कोणाला? किसानची बायकोला. उसने सोचा क्यों ना अपना एक हात सोने को बनवा लिया जाए. आणि त्यांना असं विचार आलाय की काय नाही आपण आपला जे एक हात आहे त्यांना मी सोन्याचा बनवणार आहे असं त्यांना विचार आला. वो बोली हे परी रानी यदि तुम मुझ पर प्रसन्न हो तो मेरा एक हात सोने का बनवा दो. आणि त्यांनी परीला काय सांगितले किसानची बायकोना, तुम्ही माझ्याशी प्रसन्न झालेली आहेत का? तुम्ही माझ्या बरोबर प्रसन्न झालेला आहेत तर माझा एक हात तुम्ही सोन्याचा बनवून द्या असं त्यांनी सांगितले. तुरंत किसान की स्त्री का एक हात सोने का बन गया. आणि थोडाही वेळा नाही तुरंत किसान यांची जी बायको होती त्यांच्या एक हात सोन्याचा बनवले. कोणी बनवले? परी यांनी बनवलेले. अब वह उसे न मोड सकती थी. आणि आता ते त्यांना नाही मोडू शकत होती. न उससे कोई काम कर सकती थी. आणि त्या हाताने ते कोणताही काम नाही करू शकत होती. यूं उसके कारण किसान की पत्नी को बहुत तकलीफ होने लगी. आणि त्याबद्दल ही किसानची जी बायको होती त्यांच्या खूपच परेशानी होऊन लागली होती. कारण की आपला जो हात आहे आपण कसेही मोडू शकतो किंवा कसंही कार्य करू शकतो, परंतु सोन्याच्या बनवलेल्या हातातून आपण काहीही प्रयत्न किंवा काहीही कार्य नाही करू शकत होती. परी को जल्दी थी आणि परीला खूपच घाई होती. उसने उससे दूसरा वरदान मांगने के लिए न करते हुए कहा. आणि त्यांना दुसरा वरदान मागतेव्हा नाही करायला सांगितले. किसान की पत्नी रुआसी होकर बोली. आणि तेवढाही किसानची जी पत्नी होती बायको होती ती रुआसी म्हणजे रडून सांगितले ती मुझे यह सोने का हात नाही चाहिए. त्याने काय सांगितले? मला हे स्वर्णचा हात नाही पाहिजे. काय सांगितलं त्यांनी? मला हे स्वर्णचा हात नाही पाहिजे. मेरे इस हात को पहले जैसा ही बना दो. मला या हातानं पहिले जशी तुम्ही बनवून द्या. परी तथास्तु कहकर अदृश्य हो गई. आणि तेवढाच परी तथास्तु बोलून अदृश्य झालेली होती. किसान की पत्नी का हात फिर से पहले जैसा हो गया. आणि त्याच वेळी किसानची जी बायको होती त्यांचा हात पहिले जैसा झालेला होता. लोभ के कारण किसान की पत्नी के दोनों वरदान व्यर्थ हो गए. आणि लोभाचं कारण किसानची जी बायको होती त्यांच्यावर त्यांचे दोघंही वरदान व्यर्थ झालेला होता. सीख लोभ का परिणाम हमेशा बुरा होता है. लोभी आदमी को कभी सुख शांति नहीं मिलता. अभी आता आपण काय पाहणार? आपण शीर्षक लिहिले होते, आता आपण शीख काय भेटले आपल्याला? या जे कहाणी आहे कहाणीबद्दल आपल्याला शीख काय भेटलेली आहे की कधीही आपल्याला लोभ नाही करायचा. लोभचा परिणाम बुरा म्हणजे वाईटही होते. आणि लोभ करताना आदमी जे आहे ते कधीही सुख शांती त्यांना भेटत नाही आहे. कळलं? हो. तर चला अजून आहेत का बघून घ्या. आता एक अजून आहे आपल्याकडे कहाणी, ते आता आपण बघणार. एक गांव के बाहर रास्ते में एक पत्थर, लोगों का टकराना, किसी सो आगे बढ़ना, एक किसान का आना, पत्थर हटाकर दूर रखना, पत्थर के नीचे समोसी विदाक पावर, परिणाम सीखा में माता.
आता आपण तुम्ही हा पाहिले तर याबद्दलही तुम्हाला काय करायचा, एक नवीन कहाणीचा निर्माण करायचा आहे. आता हे कहाणी तुम्ही ऐकला आहेत की नाही हे मला माहित नाही. कधी कधी असं होतं जे आपण ऐकतात तेही कहाणी येतात, परंतु जेव्हा नाही ऐकलं आहे तेव्हा तुम्हाला असं निर्माण करायचं कहाणी. परंतु तुम्ही हे बघून घ्या, कहाणी आपल्याला भूतकाळलाही लिहायचं आहे. कळलं? हो. तर चला बघून घ्या. पत्थर हटाने का इनाम. त्यांच्या आपल्याला शीर्षक काय आहे? पत्थर हटवायचा इनाम. बघून घ्या. हरिपुर नामक एक छोटा सा गांव था. हरिपुर नामक एक छोटा सा गांव होता. गांव के बाहर एक रास्ता था आणि गांव से बाहर एक रास्ता होता किंवा एक मार्ग होता. रास्ते के बीच में एक बड़ा सा पत्थर था. रास्तेचे बीचमध्ये एक खूपच मोठा पत्थर होता. उस रास्ते से कई लोग गुजरते थे आणि त्या रास्त्यावर किंवा त्या मार्गावर खूपच लोक गुजरत होते किंवा जात होते. उनमें से कई लोगों को उस पत्थर की ठोकर लगी आणि जे तिथे जात होता त्यात खूपच लोक त्यांची पत्थरचं ठोकर लागलेली होती. ठोकर लगने से का गोगा नीचे गिर गया. ठोकर लगने से कितने लोगों नीचे गिर गए थे और कईयों को काफी काफी चोट भी पहुंची थी आणि खूपच लोकांना काफी चोट पण पोहोचलेली होती. पर उनमें से किसी ने भी पत्थर को रास्ते से उठाकर एक तरफ नहीं रखा. परंतु त्याचमध्ये कोणत्याही लोकांनी पत्थरला उचलून रास्तेच्या बाहेर नाही टाकलेला होता. गांव के लोग पत्थर रखने वाले को बुरा भला कहते हुए आगे बढ़ जाते थे आणि गावाचे लोक जे तिथे जात होता ते लोकांना जे पत्थर इथे काय ठेवलं आहे असं बडबडून बडबडून आगे मागे जात होता. एक दिन उस रास्ते से एक गरीब किसान गुजरत था. एक दिवशी काय झाला, त्या रास्त्यावर एक खूपच गरीब किसान गुजरत होता. उसको भी पत्थर की ठोकर लगने वाली थी. त्यांना भी पत्थरचा ठोकर लागलेला होता किंवा लागणारा होता. पर वो बच गया, परंतु ते वाचले. उसने सोचा कि रोज न जाने कितने लोगों को इस पत्थर की ठोकर लगती होगी आणि त्यांनी विचार करले की लोकांना या पत्थरानं किती ठोकर लागलेला होता. फिर उसने जोर लगाकर पत्थर को हटाया और रास्ते के किनारे रख दिया. त्याने खूपच जोर लावली आणि खूपच जोरात लावताना त्यांनी काय केले, त्या पत्थरला ठोकर द्यायची आणि त्याबद्दल त्या पत्थरच्या ठोकण्याबरोबर किंवा लागण्याबरोबर त्या पत्थरला रास्त्याच्या किनाऱ्यावर टाकले. पत्थर के नीचे एक छोटासा गड्डा आणि त्याने काय पाहिले की पत्थरच्या खाली एक खूपच छोटासा गड्डा होता. काय होता? पत्थरच्या खाली एक खूपच छोटासा गड्डा होता. उसमें एक थैली रखी हुई थी आणि त्यांच्या खाली एक काय होती? थैली ठेवलेली होती. पिशवी, ज्यांना आपण काय म्हणतात? पिशवी. पिशवी ठेवलेली होती. किसानने व थैली उठा ली आणि किसानने काय केले? ते थैली उचलली. किसानने काय केले? ते थैली उचलली किंवा ते पिशवी उचलली. उसमें एक चिट्ठी और कुछ रुपये थे आणि त्यावर एक चिठ्ठी आणि काही रुपये होते. पिशवीवर काय होते? काही एक चिठ्ठी आणि काही रुपये होते. चिठ्ठी में लिखा पत्थर हटाने का इनाम आणि चिठ्ठीवर काय लिहिले होतं? पत्थर हटवायचा किंवा हटानेचा इनाम असं त्यांनी लिहिलेले होते. जब गांव के लोगों को इस बात का पता चला तो उन्हें अपने आलस्य पर खूप पछतावा हुआ. जेव्हा गावाच्या लोकांना हे माहिती पडलं तर त्यांना आपला आलस्य खूप पछतावा भेटला. काय भेटला? त्यांच्या आलस्याला खूपच पछतावा भेटलेला होता. कारण की किती लोक तिथे येत जात होता, परंतु कोणीनेही त्यांना पत्थर नाही उचलले. परंतु एक जो किसान होता ते खूपच गरीब होता, त्यांनी वो पत्थर उचललेले होते आणि त्यांना हा इनाम भेटलेला होता. और शर्म भी आई आणि त्यांना खूपच शर्म पण आलेली होती की आम्ही त्या पत्राचं नाही उचलले. सीख परिश्रम और परोपकार का फल अच्छा ही होता है. यांच्या सीख आपल्याला काय भेटत आहे की आपल्याला परिश्रम किंवा परोपकार यांच्या फल आपल्याला चांगलेही भेटत आहे. कळलं? हो. बघा आता आपण पाहणार आहे, तुम्हाला मी गृहपाठ दिलेले आहे 2, ते तुम्ही ते तुम्ही पाहून घ्या. निम्नलिखित रूपरेखा के आधार पर कहानी लिखिए. कहानी के उचित शीर्षक और 2 और से मिलने वाले सीख पण द्या तुम्ही. तुम्हाला मी एक इथे गृहपाठ दिलेले आहे. तुम्हाला काय करायचं? ते कहाणी लिहायचं आणि त्यांचे शीर्षक आणि सीख पण लिहायचं आहे. कळलं की नाही? हो. बघा तुम्ही
एक बूढ़ा किसान, 3 आलसी लड़के, किसान का लड़कों को बुलाना, अपने खेत में एक खजाना हुआ है, किसान की मृत्यु, लड़का का सारा खेत खोदना, डालना, वर्षा की अच्छी फसल अच्छी तरह समझ लेना में लिखी जाती है कहाणी लिखनी चाहिए. तुम्ही मला वाटते की तुम्हाला हे कहाणी तुम्ही ऐकलेलं आहे. तर हा सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आणि लिहून घ्यायचं आहे तुम्हाला. कळलं? हो. दूसरा आहे तुम्हाला इथे सिंह का जुलम रोज अनेक पशुओं को खाना, पशुओं की सबाग में प्रस्ताव शियार की बारी, सियार का चालाकी से सिंह के कुएं पर ले जाना, सिंह को समझना, सिंह का कुएं में कूदना, सियार का बच जाना, सिंह. तर याबद्दल मी तुम्हाला 2 कहाणी दिलेल्या आहे, तुम्हाला घरी बसून लिहायचं आहे. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कसं आपण कहाणी लिहितो किंवा कसं त्यांच्या बरोबर आपल्याला कहाणी लिहायचा प्रयोग करायचा आहे. आपण इथे 2 कहाणी पाहिलेल्या आहे, त्यांची परिभाषा पण आपण पाहिलेली आहे. तुम्हाला मी 2 गृहपाठ दिलेले आहेत. तुम्ही घरी बसून लिहायचं आहे. पहिलं काय करायचं तुम्हाला प्रश्न जे मी तुम्हाला दिले ना पुन्हा 2-3 वेळा तुम्हाला वाचन करायचं आहे. त्याबद्दल तुम्हाला लवकर समजणार आणि त्याबद्दल तुम्हाला कहाणीची सुरुवात करायचं आहे. कळलं? हो. धन्यवाद.